हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनेलवर। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं हलव्याचे दागिने कसे बनवायचे आणि त्यामध्ये आपण पार्ट्स पहिला पाहिलो की मंगळसूत्र कसे बनवायचं। तसंच आता या सेकंड पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही आपण चोकोर यूज करतो, शॉर्ट मंगळसूत्र किंवा शॉर्ट जे काही नेकलेस यूज करतो ते छान प्रकारे कसं बनवायचं हलव्याचे दागिने यूज करून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिली गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ इथे रोज पाहायला भेटतील आणि शिकायला भेटतील। तर आपण चोकोर बनवायला घेऊ। त्यासाठी इथे मी जे काही आपण इनविजिबल मंगळसूत्रासाठी यूज करतो वायर तार, ते यूज करणार आहे मी इथे। त्यासाठी हे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण हलव्याचे जे काही मणी आहेत बीड्स ते आपण ओवणार आहोत। आणि इथे मी हलव्याचे जे काही दागिने बनवणार आहोत आपण त्यामध्ये यूज करण्यासाठी हे सेपरेट पेंडंट जे असतात ना ते यूज करणार आहे। जर तुम्हाला नसेल यूज करायचं तर तुम्ही वेगळे यूज करायचं असेल तर तेही करू शकता। लक्ष्मीचे, महालक्ष्मीचे, मोतीचे वगैरे असतात वेगळे वेगळे कुंदन, तुम्ही यूज करू शकता। माझ्याकडे हे अवेलेबल होते त्यामुळे मी हे यूज करते। मग आता मी ओवायला घेते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी आता हे ओवण्यासाठी आधी एक ते पेंडंट यूज करणार आहे आणि त्यानंतर 2 बीड्स, एक गोल्डन मणी, परत 2 हलव्याचे जे काही बीड्स आहेत ते यूज करणार आहे। तर अशा प्रकारे डिझाइन बनवते। हे पहा, एक पूर्ण पेंडंट ओवून झाल्यानंतर मी आता 2 हलव्याचे जे मणी आहेत ते ओवल्यानंतर एक गोल्डन मनी यूज करते। त्यानंतर परत 2 हलव्याचे जे बीड्स आहेत ते यूज करते। मग त्यानंतर परत एकदा ते पेंडंट यूज करते, जेणेकरून दोन्ही पेंडलच्या मध्ये आपल्याला हलव्याचे दागिने दिसतील। हलव्याचे मणी आणि गोल्डन मणी असे कॉम्बिनेशन करून मी ओवते। जर तुम्हाला दुसऱ्या प्रकारे डिझाइन यूज करायचं असेल तर करू शकता, पण सध्या या जे काही आपण म्हणतो साऊथ इंडियन जे काही आपण ज्वेलरी असतं, टेम्पल ज्वेलरी वगैरे, आपल्याला ओळख आहे त्या गोष्टींची, तसंच हे सुद्धा ॲज अ साऊथ इंडियन ज्वेलरी म्हणून आपण हलव्याचे दागिने ह्याच्यासंग कॉम्बिनेशन करून पूर्ण बनवतोय, काहीतरी डिफरंट असं। हे पहा, मी परत एकदा ते पेंडंट यूज करते। अशा प्रकारे आपली डिझाइन दिसेल, खूप सुंदर दिसेल। असंच आपल्याला पूर्ण नेकचं माप घेऊन पूर्ण जेवढा आपल्याला यूज करता येईल तेवढे ओवून घ्यायचं आहे। मॅक्झिमम 5-6 जे काही पेंडंट आपल्याला यूज करायचं असेल आपण त्याच्यामध्ये मध्ये असे हलव्याचे मणी, गोल्डन मणी यूज करून पूर्ण ओवून घ्यायचं। संक्रांती येत आहे, मग संक्रांती साठी काहीतरी स्पेशल म्हणून आपण जे काही ज्वेलरी बनवणार आहोत एवढ्या 8-10 दिवसांमध्ये तेवढे भरपूर बनवू। तुम्हाला जर काही सुचत असेल काही कमेंट्समध्ये वगैरे तुम्ही सांगू शकता मला। माझ्याकडून जितका प्रयत्न होईल तेवढे मी ज्वेलरी बनवते वेगवेगळ्या प्रकारचे। तर तुम्ही रोज व्हिडिओ नक्की पहा, शॉर्ट्स पण आणि लॉंग्स पण। संक्रांत पहिली असो किंवा आपण म्हणतो नेहमीच, किंवा दुसरी असो किंवा तिसरी असो, पण प्रत्येक स्त्रीला हे दागिने वेअर करण्यासाठी खूप आवडतं, फोटो सेक्शन करायला पण खूप आवडतं। त्यासाठी प्रत्येक वेळेस आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवून हलव्याचे यूज करू शकतो। जर घरात कोणी लहान असेल त्यांना बोरणांसाठी वगैरे सुद्धा यूज करू शकतो आपण। अशा प्रकारे चोकर्स, इयररिंग, मोठमोठे जे काय असतं तुम्ही त्यातले छोट्या प्रकारे यूज करू शकता वापरून। हे पहा, आता आपलं हे असं ओवून 1 लाईन होती आणि हे पूर्ण 1 लाईन झाल्यानंतर आपल्याला 2 पदरी ओवायचं आहे, जे की 2 लाईन दिसेल आपल्याला हलव्याचे। कारण ते माझ्याकडे जे काही मी पेंडंट यूज केलेली आहे ना त्याला खालून सुद्धा होल्स आहेत, म्हणजे ते खालून सुद्धा आपण अजून एक लाईन क्रिएट करू शकतो। त्यासाठी मी 2 पदरीचं जे काही आहे चोकर्स ते यूज करते ओवण्यासाठी। संक्रांतीसाठी लहान मुलांना आपण असे हलव्याचे दागिने घालू शकतो, फोटो सेक्शन करू शकतो। त्यासाठी आईला सुद्धा होईल आणि बाळाला सुद्धा होईल असे आपण ज्वेलरी बनवू शकतो घर बसल्या, आणि अगदी कमी खर्चात आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आपण हे होऊ शकतो। बाहेर आपण पाहायला गेलं तर संक्रांतीसाठी स्पेशल जे काही आपण हलव्याचे दागिने आत्ता बनवते त्याची किंमत खूप हाय रेट आहेत, आणि शिवाय आपण ते एखाद दुसऱ्या दिवशीच यूज करणार असतो, परत ते संक्रांत झाल्यावर आपण परत यूज सुद्धा नाही करत। त्यासाठी मग घर बसल्या आपण हे क्राफ्ट शिकलं पाहिजे ना। अशा प्रकारे मी पूर्ण पेंडंट जितके होईल तितके ओवून घेते, जेवढं आपल्याला नेकचं साईज असतं, जेवढं काही आपलं एखादं चोकर्स हार असतो तितकं मी हे पहा ओवून घेतली 1 साईड। आता मला अजून एक पट्टी ओवायची आहे हलव्या दागिन्यांची, जी की मी खालच्या प्रकारे ओवणार आहे।
तर व्हिडिओमध्ये नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल. तुमच्याकडे जर दुसरे पेंडंट असेल तर तुम्ही त्या प्रकारे ओवा. मी आता हे ह्या प्रकारे यूज करते. तर मला आता दुसरी अजून एक वायर घ्यायची आहे इनविजिबलची, आणि तुम्हाला ह्या ठिकाणी जर दोरा थ्रेड यूज करायचा असेल आपला साधा, तर ते तुम्ही यूज करू शकता. जर तार यूज करायचा असेल आपली साधी नथ वगैरे बनवायची साधी मेकिंग तार, तर ती सुद्धा यूज करू शकता. तर इथं मी इनविजिबलची जे काही वायर होतात ते यूज करते, आणि परत मला ते नीट करून ठेवायचं आहे, कारण परत यूज होणार आहे ना. मग आता मला हे परत एकदा जे काही पेंडंट मी फर्स्ट यूज केलेलं आहे त्यामध्ये त्या थ्रू जे काही होल्स आहेत खालच्या प्रकारे तिथं खालून घालून मला परत एकदा पूर्ण लाईन ओवायची आहे. मध्ये मध्ये आपल्याला ते हलव्याचे बीड्स आणि गोल्डन मनी घालून, जेणेकरून 2 पदरीचं जे काही चौकस दिसेल तुम्हाला. वर जसं ओवलेलं आहे आपण पहिली लाईन, तसंच खालची सुद्धा लाईन ओवून घेणार आहोत. 2 तिळगुळ जे काही आपण हलवे म्हणतो ते यूज करणार आहे. मध्ये एक गोल्डन मनी, परत 2 बीड्स यूज करणार आहे. अशा प्रकारे पूर्ण खालची पूर्ण माळ ओवून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही हे साऊथ इंडियन जे काही आपण वेअर करतो साडी ड्रेस, त्यावर सुद्धा हे यूज करू शकता. संक्रांत झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता, कारण त्यातले पेंडंट वगैरे जे आपण यूज केलेले आहोत ते साऊथ ज्वेलरीज आहे. त्यासाठी आपण परत सुद्धा यूज करू शकतो. आणि जे काही आपण हलवे घेतलेले आहेत ते अगदी छोट्या प्रकारचे छोट्या साईजचे आहेत, जे की व्हाईट बीड्स आपल्याला दिसतात ते. त्यासाठी इतकं काही आपल्याला फक्त संक्रांतीसाठीच यूज होईल असं पण नाही. हा दागिना खूप छान दिसते आणि खूप सिंपल दिसेल, खूप हेवी सुद्धा नाही वाटणार आहे. लुक तुमचा खूप सुंदर आणि उठून दिसेल हे वेअर केल्यानंतर, कारण ते कलरसुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ना, ग्रीन अँड पिंक कॉम्बिनेशनचं आहे. हे पहा, मी दुसरी लाईनसुद्धा अशा प्रकारे ओवून घेतलेली आहे आणि खूप सुंदर दिसते हे गळ्यातलं. हे पहा, आपलं इथं पूर्ण गळ्यातलं रेडी झालेलं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला लास्ट स्टेप करायची आहे, ते म्हणजे लॉक करायचं आहे. आपल्याला जे काही वायर्स दोन्ही साईडनं ओपन्स आहेत ना, ते आपल्याला लॉक करायचं आहे. हे बघा, खूप सुंदर दिसतंय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कारण मला तर खूप आवडलेलं आहे हे ज्वेलरी. आत्तापर्यंत माझी फेवरेट ज्वेलरी आहे, जे की संक्रांतीमध्ये मी बनवते. आता आपल्याला लॉक बीड्स यूज करायचे आहेत, जे आपण इनविजिबल नेकलेसमध्ये यूज करतो ना, तसेच लॉक बीड्स हे वायरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि ते लॉक करताना तुम्ही आधी नीट चेक करा की तुम्हाला जे काही वेअर करायचं आहे गळ्याचं तुमचं माप, पूर्ण माप घेऊनच ते लॉक करा. कारण एकदा लॉक बीड प्रेस केलं ना, ते जागची हालत नाही, ती फिक्स होऊन जाते. त्यासाठी नीट गळ्याचं जे काय आपलं माप वगैरे आहे ते पूर्णपणे नीट घेऊन त्यानंतर ते बीट लॉक करू शकता, कारण आपल्याला जे काही एक्स्ट्रा वायर आहे ती कट करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला लॉक बीट्स प्रेस करून घ्यायचे आणि लॉक करून घ्यायचं आहे गळ्यातलं, जेणेकरून फिनिशिंग त्याला छान प्रकारे येईल. आणि जे काही एक्स्ट्रा वायर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला नंतर लास्टला गोंडा किंवा लॉक लावायचा आहे गळ्यातल्यासाठी यूज करण्यासाठी. तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडने पूर्ण लॉक करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा वायर कापत आहे. पद्धतशीर माप घेऊन तुम्ही हे करू शकता, कारण लहान झाले तर परत ते यूज नाही होणार, आणि एक्स्ट्रा झालं तरी ते खूप हे लॉंग वाटेल, ते गळ्यामध्ये वर नाही बसणार पूर्ण. त्यासाठी आता आपल्याला पूर्ण फिनिशिंग लुक देण्यासाठी आणि ॲट द एंड आपल्याला त्याला आता गोंडा लावायचा आहे, जे की मी दोरीचं गोंडा यूज करणार आहे आणि ते अटॅच करणार आहे हे दोन्ही एंड्सना. जर तुमच्याकडे दुसरं लॉक करायचं असेल, जे काही नाही का वायर वगैरे असतं, तसं काही हुक्स वगैरे लॉक करायचं ते यूज करायचं तर करू शकता. इथं मी दोरीचा गोंडा यूज करते आणि दोन्ही साईडनी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला वेअर करता येईल सोप्या पद्धतीने. आणि लहान मुलींनासुद्धा हे घालता येईल, जेवढं त्यांचं माप असेल तेवढं ॲडजस्ट करता येईल. तर अशा प्रकारे मी हे पूर्ण गळ्यातलं रेडी केलेली आहे आणि त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारे संक्रांतीसाठी नक्की बनवू शकता ज्वेलरी, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही ज्वेलरी, जेणेकरून अजून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुसरी ज्वेलरी. तर ॲट द एंड बघा, खूप सुंदर दिसते हे गळ्यातलं आणि लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर संक्रांतीसाठी खूप छान बनवलेली आहे आपण ज्वेलरी. तुम्हीसुद्धा बनवू शकता. आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.